बघा आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा बघा. तर क्वेश्चन नंबर 4 मधला ई जो आहे त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन दिले राहते क्वेश्चन नंबर 4 मध्ये. तर 5 पैकी 3 सॉल्व करायचे. इफ 5% इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह यूज पॉयझन डिस्ट्रीब्युशन. इथं काय सांगितलं आहे, पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं सांगितलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथं डायरेक्ट दिलेलं आहे आता कोणतं यूज करायचं. ठीक आहे, टू फाइंड प्रॉबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब. सॅम्पल म्हणजेच नंबर ऑफ ट्रायल्स, एन किती दिलेलं आहे 100 दिलेलं आहे आणि प्रॉबिलिटी किती दिलेली आहे म्हणजेच पी. ठीक आहे, तर ती किती दिलेली 5%. पहिलं विचारलेलं आहे नन इज डिफेक्टिव्ह आणि दुसरं विचारलं आहे 5 बल्ब आर डिफेक्टिव्ह. ब्रॅकेटमध्ये गिवन दिलेलं आहे e⁻5 इज इक्वल्स टू 0.007 दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आता याचं सोल्युशन. मग ठीक आहे, मग सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले गिवन काय 5% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब आर डिफेक्टिव्ह इन कंपनी. म्हणजेच काय दिलेलं आहे ते पी दिलेलं आहे. पी किती दिलेलं आहे 5%. आता पर्सेंटचं कन्व्हर्जन आपल्याला प्रॉबिलिटी जर करायचं असेल म्हणजे पर्सेंटचं साईन काढायचं असेल तर 100ने काय करायचं डिवाइड करायचं. मग 100ने जर डिवाइड केलं तर किती येणार 0.05. म्हणजे पी इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 0.05. त्याच्यानंतर नाही तर काय नंबर ऑफ सॅम्पल किती सांगितलेले आहे एन इज इक्वल्स टू 100. ठीक आहे, आणि पहिलं काय विचारलं आहे आता त्याच्या आधी आपल्याला यूज करायचं काय सांगितलं आहे बघा. आता आपल्याला यूज करायचं काय सांगितलेलं आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथं दिलेलं आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशन यूज करायचं म्हणून. मग आता बघा पॉयझन डिस्ट्रीब्युशन जर यूज करायचं असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करायला लागेल मीन. मीन इक्वल्स टू काय राहतं बघा, मीन इज इक्वल्स टू यम इज इक्वल्स टू एन इंटू पी. मग एन इंटू जर पी जर केलं तर ते काय येईल 0.05 इंटू 100 म्हणजेच काय येणार 5 येणार. ठीक आहे, म्हणजेच यम इज इक्वल्स टू 5. मग इथं काय होईल बघा आता पॉयझन डिस्ट्रीब्युशन पॉयझन्स डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला काय आहे पी ऑफ आर इज इक्वल्स टू e⁻m r अपॉन आर फॅक्टोरियल. ठीक आहे, हा काय आहे पॉयझन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्याला काय करायचं 1 बाय 1 केस सॉल्व करायचे. मग आता पहिली केस काय विचारलेली आपल्याला नन इज डिफेक्टिव्ह. मग पहिली केस बघा नन इज डिफेक्टिव्ह. मग नन इज डिफेक्टिव्ह म्हणल्यानंतर ना काय आर इक्वल्स टू किती विचारलेलं आहे आपल्याला आर इक्वल्स टू 0 विचारलेलं आहे. ठीक आहे, आर इक्वल्स टू 0. मग आर इक्वल्स टू 0 म्हणल्यानंतर काय करायचं फॉर्म्युल्यात आर इक्वल्स टू 0 घ्यायचं. बाकीचे व्हॅल्यू आपल्याकडं गिवन आहे, आपण फाइंड आउट पण केलेलं आहे. ठीक आहे, मग पी ऑफ 0 इज इक्वल्स टू e⁻m किती आलेला आपला मायनस बघा m 5 आहे पण फॉर्म्युल्यात मायनस आहे. ठीक आहे, पुन्हा 5 आर किती इथं 0 आहे अपॉन 0 फॅक्टोरियल. ठीक आहे, मग याचं कॅल्क्युलेशन करा. शिफ्ट e⁻5 बघा. आता इथं आपल्याला ईची व्हॅल्यू दिलेली 0.007 दिलेली. ठीक आहे, इंटू 5 अपॉन 0 फॅक्टोरियल. मग बघा त्याचा आन्सर येतं 0.007. मग इथे येणार आहे पी ऑफ 0 इज इक्वल्स टू 0.007
0.007. ठीक आहे, मग पहिलेच आन्सर किती आलं 0.007 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट केस. मग नेक्स्ट काय विचारलेलं आहे आपल्याला, 5 bulbs आर डिफेक्टिव्ह. ठीक आहे, 5 बल्ब डिफेक्टिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ आर इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, आर इज इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं, पी ऑफ 5. मग पी ऑफ 5 काय येणार, ई रेस टू ऑलरेडी मायनस एम किती येतं, मायनस एम म्हणजे 5 आहे आणि मायनस साईन फॉर्म्युला येते. ठीक आहे, पुन्हा 5 रेस टू 5 अपॉन आरची व्हॅल्यू किती 5 फॅक्टोरियल. मग बघा पी ऑफ 5 इज इक्वल्स टू पी ऑफ 5 किती येणार आहे आता बघा, याचं परत कॅल्क्युलेशन करायचं. मग इथं घ्यायचं 0.007. ठीक आहे, इंटू 5 रेस टू 5 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. मग त्याचा आन्सर येतं बघा 0.18229. ठीक आहे, हे काय आपलं याचं आन्सर आलं. मग बघा प्रॉबिलिटीचे प्रॉब्लेम एकदम सोपे राहत्या, त्याच्यामध्ये जास्त लिहावं पण लागत नाही आणि जास्त कॅल्क्युलेशन पण करावं लागत नाही. ठीक आहे, फक्त तुम्हाला ई रेस टू वगैरे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. मग आता आपण प्रॉब्लेम सॉल्व केला. आता क्वेश्चन नंबर 4 पूर्ण आपण 5चे 5 प्रॉब्लेम सॉल्व केले. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 5 आणि 6 सॉल्व करू. ठीक आहे.